नुसता अंगारा देतोय म्हण आणि पैका घेत नाही म्हण. काय करायचं साधूला पैका पैका. बरं मी काय म्हणतोय मंडळी, इथं पाराव बसण्या परास जाय की साधू महाराजाच्या मठात. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, चामुंडे अलख निरंजन, ओम क्लीम भट स्वाहा. गावकरी मंडळींनो, आपल्या गावाचे साधू आले आहेत, ते खूप मोठे तपस्वी आहेत, तर ते आपले दुःख दूर करण्यासाठी आपल्या गावामध्ये आलेले आहेत. तर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही त्यांना अवश्य सांगाव्या, त्या सगळ्या अडचणी दूर करतील. महाराज महाराज, माझ्या बाळाला बरं नाही, बरं वाटेल का? काळजी करू नको बेटा, सगळं काही ठीक होईल. नको 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 नको, छे 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 छे, अहो मला कशाला. प्रसाद म्हणून देणार असाल तर स्वीकारी. महाराज महाराज, माझ्या पोरीला पोरबाळ होत नाही, होईल का? हा होईल बेटा. काळजी करू नको बेटा, माझ्यावर सोपव, सगळं काही ठीक होईल. ही उदी घे आणि सकाळच्याला चहात न टाक, सगळा पिऊन टाक आणि महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी तू इथं ये. एक नारळ दे, एक कोंबडा दे. आरती अंगाऱ्याची पुडी देतय, दुखणी आल्या का ते गंडा दोरा बी काढतय, पाण्यात बुडून 2-2 तास थांबतय, पाणी काढतय म्हण. काय काय चमत्कार बिमत्कार काय नसतोय, समधी हातच्या लाग असत्या. मी म्हणतोय गडवणू, ह्याला एकदा धडा शिकलाच पाहिजे. पर शंकर्या अंगलट आलं तर र. काय काय गोष्ट अंगलीत येत नाही, काय नाही, त्याची फिकर तुम्ही काय करू नका. समजून मी बघतो, तुम्ही फक्त मला साथ द्या. आर दिली दिली, चल चल चल, या इकडं, तुम्हाला सांगतो कसं करायचं ते. आज रातच्याला पण साधूच्या मठात जायचं. बर. येगळं मला दिसतं यार बाबा, येगळं मला दिसतं यार, येगळं मला दिसतं यार बाबा, येगळं मला दिसतं यार. बोला साधू महाराज की, बोला साधू महाराज की, बोला साधू महाराज की. बालकांनो, मी तुमच्या सेवेसाठी त्या मठातून या देवळामध्ये आलोय. तुमच्या फार अडी अडचणी प्रश्न आहे. ज्यांच्या कुणाच्या अडी अडचणी प्रश्न असतील ते माझ्याकडून सोडवून घ्या. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. या बालकांनो, या. साधू महाराज, साधू महाराज की जय. लोक हो, हे साधू महाराज म्हणजे देव आहे देव. काल रातच्याला माझ्या स्वप्नात आलं होतं आणि मला म्हणालो, शंकर्या शंकर्या, मी इतकं दिसाल तुझ्या गावात आलोय, पण तू अजून दर्शनावर माझ्या आलो नाहीस. तेव्हा मी म्हणालो महाराजांनी, महाराज महाराज, माझा काय बुवा बाजी विश्वास नाही बघा. तेव्हा मला ह्यांच्या पोटातलं ब्रह्मांड दाखवलं. माझा विश्वास बसला आणि मी लगेच ह्यांच्या दर्शनाला आलो. बोला साधू महाराज की महाराज महाराज महाराज. आता माझी एकच विनवणी आहे बघा. बोल बालका बोल. मला तुम्ही तुमच्या पोटातलं ब्रह्मांड दाखवलं होतं, तसं इथे समजा तुमच्या पोटातलं ब्रह्मांड दाखवा, म्हणजे इथले समध्या लोकांचं कल्याण होऊ दे, भलं होऊ दे, चांगलं होऊ दे. बोंधूचा दुचा उडलाय पचका, त्यानंच घेतलाय माझाच धसका. बोंधूचा दुचा उडलाय पचका, त्यानंच घेतलाय माझाच धसका. गावाला कळलं शंकराचं वचका, करणार निंदा त्याचाच धंदा मधीच बंद पाडलया. मला तर त्या साधू महाराज पहिल्यापासून शंका होती, ती बोंधू आहे ती. होय, म्हणूनच 24 तास सेवा करत होते त्या साधूची. बरोबर आहे बरोबर आहे. काय राव, असल्या माणसामुळे लोकांचा देवावर विश्वास सुद्धा राहिला नाही. अहो, शंकराचं कौतुक करावं थोडं कमीच आहे. काय भाई, बरोबर आहे. बाप का नाम कमाएगा शंकर्या. बापाचं नाव काढतंय का? गावाला काळे बाप असतंय बेन, कळेलच ती. अगं बास बास वहिने, किती साखर भरतेस तोंडात. अव, तुमच्या ह्या पराक्रमामोर साखरेची गोडी काहीच नाही. पर वहिने, तुला कुणी सांगितलं? अहो, समध्या गावात तुमचा आणि त्या साधूचाच बोलबाला आहे. होय. मग वहिने, असा त्या साधू बोल धडा शिकवला, अख्ख्या गावात पुण्यात कोण साधू भाऊ होणार नाही बघ.
असं मला शिकला ते साधू बाय बुवा. बाय 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 लय व झाक काम केलं तुम्ही. किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे हो तुमचं. हे काय झालं दात काढायला हं? घ्या. आणि हे काय तुम्हाला माहिती नाही असलं जेवण आम्हाला आवडत नाही म्हणून. माहिती नसायला काय झालं, वाटलं होतं आज तरी घरात मटण शिजल, पर कशाचं काय आणि कशाचं काय. उगाच आमच्या जखमेवर मीठ चोळू नका. हम्म, तुम्हाला मटणच पाहिजे ना, आता धाडतो की कुणाला तरी गावात. तसं नव्ह, मला फक्त पारव्याचंच मटण पाहिजे. अरे तिच्या आता पारव्याच मटण, पण आता ही शिकार करणार कोण. गड्यानु सवंगड्यानु चला जाऊ शिकारीला, छाती फुगवून लगोरी ताणून चाप आम्ही उगारला गड्या, चाप आम्ही उगारला. अरे अरे गड्यानु सवंगड्यानु चला जाऊ शिकारीला, छाती फुगवून लगोरी ताणून चाप आम्ही उगारला रे गया, चाप आम्ही उगारला. मातीमध्ये मस्त लोळू, मळावरती खेळ खेळू, आंबा चिंच आणि गोड पेरू, आम्ही त्याला दगडान हेरू. वरल्या माळावर हाय एक बोर, त्याचा जुजुबाला लागलाय घोर. हे पाणी भरतीया ती कोळ्याची पोर, तुई तुई नाचतोय जंगलात मोर. आम्ही सगळे लबाडचो, चला जाऊ शिकारीला, छाती फुगवून लगोर ताणून चाप आम्ही उगारला रे गड्या, चाप आम्ही उगारला. हसत गाऊ आम्ही आमच्याच मस्तीत राहू.
आणि तू आम्ही सगळे आहे भाऊ भाऊ. त्यो बघ ससा बसलाय कसा त्याच्या शिकारीचा घेतलाय बसा. त्यो बघ ससा बसलाय कसा त्याच्या शिकारीचा घेतलाय बसा. अरे अरे गड्यानु सवंगड्यानु चला जाऊ शिकारीला. छाती फुगवून लगोर ताणून साप आम्ही उगारला. र गड्या साप आम्ही उगारला. अरे गड्यानु सवंगड्यानु चला जाऊ शिकारीला. छाती फुगवून लगोर ताणून साप आम्ही उगारला. गड्या साप आम्ही उगारला. अण्णा ए अण्णा, अरे एवढी चड्डी शिवून दे की. अरे शंकर्या ही काय समजा बोधगाच की रे. अण्णा जरा जुळवून घेऊन बांध घाल की त्याला. काय घाल काय राहिलं यात काय. नको नको अण्णा शाळेत जायचा लवकर उशीर होतोय. आज नाही बघ काम आहेत आज काम आहेत लय. अरे अण्णा दि की आजच्या पुरतच तेवढा. आज काय नाही बघ. अरे अण्णा ही तेवढी चड्डी दे की मग. कोणची ही नाही बघ गिरायकाची आहे ती. आजच्या मला सांगल की. अरे आजच्या दिवसाचा तर प्रश्न आहे ती. नको नको बरं अण्णा मग तुला रुपये देतो की मी. दे दे दे. शंकर्या तू बोलाय काय ऐकणार नाहीस बघ. तर मुलांनो आज आपल्याला भूगोल शिकायचा आहे आणि भूगोलात नकाशाची ओळख. मास्तर आत येऊ. काय गरज नाही, थांब तिथेच. एवढा का उशीर. चड्डी फाटली होती मास्तर. मग काय मी शिव काय एक एक कारण सांगतोयस. आईच्या चड्डी फाटली होती असू दे मास्तर. असू दे बस. ए किसन्या सर बाजूला. तर मला बसू दे मुलांनो लवकर. उद्या झेडपीचे साहेब इन्स्पेक्शन साठी येणार आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित यायचं. आणि शंकर्या उद्या चड्डीचं कारण नाही सांगायचं. आलं नाही लक्षात. मास्तर. साहेब जे प्रश्न विचारतात त्याची व्यवस्थित उत्तरं द्यायची. आगाऊपणा करायचा नाही. शंकर्या तू होय हा? मास्तर. बर मास्तर मी बोट वर करू. अरे ते बोट कशाला वर करतोय दुसरं कर. महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आज कुठं दिसू इंग्रज गाव? स्वराज्याची स्थापना झाली. तुमचा भाऊसाहेब इंग्रज स्वराज्य अभ्यास स्थापन करतोय. करण्याच्या या समधी दिसासारखी प्रयत्नांमध्ये नसते इतर ती माणसाची. शत्रूंबरोबर मुघलांशीही संघर्ष कुणास ठाऊक? करावा लागला. अभ्यास करतोय शिवाजी का नुसती महाराजांच्या नाटकं? मृत्यूनंतर भाऊसाहेब आज अभ्यास लय जोरात चाललाय तुमचा. होय वहिनी आमच्या शाळेत उद्या जिल्ह्यात साहेब येणार आहे ती. तेव्हा त्या आम्हाला प्रश्न बी विचारणार आहेत. तेव्हा मी एक बोट वर बी करणार आहे. ते बी किसन देवानी. म्हणूनच या आटापिटा चाललाय होय वाटतं. वहिनी. बरं बरं अभ्यास करा. औरंगजेब दक्षिण एवढंच ओलांडून बाकी वर होतं. आला आणि मराठ्यांच्या लय कौतिक विरुद्ध करू नका. मोहीम आखली. उद्या कळेलच तुम्हाला. मराठ्यांनी होय. औरंगजेबाशी तीव्र पोलिसांनी संघर्ष केला समधी चोरच आणि आपल्या दिसते ती. मुलकांचा तर मुलांनो चोरी करणं हे पाप आहे. नमस्कार नमस्कार. बसा बसा मुलांनो. गुरुजी मुलं हुशार दिसत आहेत. मुलांनो तुमचा आवडता विषय कोणता. अरे वा. बरं सांगा शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला. तू सांग. साहेब त्यांच्या जयंतीला. गुरुजी आज्ञामधनं शाळेला येते. ए तू बस बस खाली. दुसरा विचारा. बरं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण. तू तू तू. कोण मी नाही बा. गुरुजी आपल्या देशाचे पंतप्रधान कोण. तू उभा राहा. आल्यापासून पाहतोय तुझा हात वरते. हुशार दिसतो मुलगा. सांग आपल्या देशाचे पंतप्रधान कोण. साहेब जरा सोपा प्रश्न विचारा की. असं. बरं सांग तुझ्या शाळेचे मुख्याध्यापक कोण. बाई. अरे बाई नाही मॅडम म्हणावं. अहो साहेब बाई आणि मॅडम एकच नव. तुझं नाव काय. शंकर तानाजी सपकाळ. आणि राहतोस कुठं. अहो साहेब या जगात 7 खंड. 7 खंडात आशिया खंड. आशिया खंडात भारत देश. भारत देशात 35 राज्य. 35 राज्यात महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यात 35 जिल्हे. 35 जिल्ह्यात सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यात 11 तालुका. 11 तालुका. 11 तालुक्यात शिराळा तालुका. आणि शिराळा म्हणलं की नागाचा म्हणा. विचारता का साहेब उबालवाडकर म्हणा. हे समजा कोणी शिकवलं.
मास्तरांनी. ए मास्तर नाही गुरुजी म्हणायचं. अहो साहेब, मास्तर आणि गुरुजी एकच नव्हे. कळलं आम्हाला काय शिकवताय मुलांना. हे शिकवण्यापेक्षा घरात बसा. अरे शंकर्या, आत्ताच्या शाळेत बाहेर नाही. परत जर शाळेत पाव ठेवशील तर टांगला बुडून. तुझ्या वाघाची मी परत काढ देतो. चल निघ. आईला त्या मास्तरनं मला बाहेर काढलंय. लय वंगाळ केलं बघ. पण शंकर्या दादा आता वरडणार की रे. दादा तर आता मला पाटलाच्या वाड्यावर कामाला ठेवणार आहे बघ. लेका खरं बोलतोस लेका तू. काय तात्या लय गडबड. शंकर्या, आता मला बोला येळ नाही. एकुलं उठलंय डोंगराव. परत समजा सांगतो तुला. चला चला चला, या लवकर चला. तात्या सर साईडला.